नंतर एक मोठी बातमी आहे। शिर्डीच्या साई मंदिराला धमकीचा मेल आलाय। साई मंदिर पाईप बॉम्बनं उडवून देण्याची धमकी आली आहे। अज्ञात व्यक्तीने मेलद्वारे धमकी दिल्याची माहिती मिळाली आहे। काल सकाळी हा धमकीचा मेल आलेला आहे। त्यामुळे साईबाबा संस्थानचा शिर्डी पोलिसांकडनं माहिती देण्यास मात्र टाळाटाळ केली जाते। यापूर्वी देखील साई संस्थानला धमकीचे मेल आल्याच्या घटना घडलेल्या आहेत। यापूर्वीचे पत्र किंवा मेल हे फेक निघालेले होते आणि पहलगाम घटनेमुळे वातावरण ढवळून निघालेलं असताना साई संस्थानला पुन्हा एकदा धमकीचा मेल आल्यामुळे खळबळ माजली। अधिक माहितीसाठी जाऊयात। आमचे प्रतिनिधी शिर्डीतनं हरीश दिमोटे आपल्या सोबत आहेत। हरीश, काय याबद्दल माहिती? श्वेता, आपण जर बघितलं तर पहलगामची जी घटना आहे ही आतंकवादी हल्ल्याची घटना ताजी असतानाच कुठेतरी साईबाबा संस्थानला उडवून देण्याची जी धमकीचा मेल आहे तो काल साईबाबा संस्थानच्या अधिकृत जो मेल आयडी आहे यावरती आलेला आहे। खरं तर हा फेक मेल आहे की काय किंवा खोडसाळपणा आहे याची आता सगळी खातरजमा केली जाते। पाईप बॉम्बनं मंदिर उडवून देण्याची उल्लेख जो आहे तो या मेलमध्ये आहे। जे सुरक्षा विभाग त्यामुळे सगळं अलर्ट झालेला आहे आणि सुरक्षा अधिकारी रोहिदास माळी यांच्या फिर्यादीवरनं शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। पोलीस मात्र याविषयी अधिक बोलण्यास टाळाटाळ त्यांनी करतायत। शिर्डी संस्थानचे देखील अधिकारी यावरती काही बोलत नाहीये। मात्र यंत्रणा सगळी अलर्ट झालेली आहे आणि आता पोलीस या सगळ्या मेल नेमका कुठून आला, कोणी हा पाठवलाय, हा खरा आहे का, त्याबद्दलची सगळी खातरजमा पोलिसांकडून केली जाते। बिलकुल, धन्यवाद हरीश या सगळ्या माहितीसाठी।